आणि त्याच्या वस्तूंचं तिथं संग्रहालय आहे. मराठीत त्याला म्युझियम असं म्हणतात, कारण सध्या मराठी म्युझियम मध्येच आहे. आम्ही तिथे गेलो, तिथे त्याच्या सगळ्या वापरातल्या वस्तू ठेवलेल्या होत्या. त्याच्यात एक मूर्ती माझ्या पाहण्यात आली, ती पितळी मूर्ती होती. त्या पितळी मूर्तीचं वैशिष्ट्य असं होतं, ते युग्म होतं, कपल होतं, दाम्पत्य होतं, जोडी होती, स्त्री पुरुष होते. स्त्री उभी आहे, पुरुष उभा आहे. त्यातल्या स्त्रीने त्या पुरुषाला अशी मिठी मारलेली आहे. राम महाराज अशी ती मूर्ती पाहिली आहे. आम्ही त्या गाईडला विचारलं, व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस, याचा अर्थ काय होतो? ते म्हणाले, मॉम प्लीज सी द बॉटम, त्याच्या खाली बघा ना काय आहे. आम्ही पाहिलं, ती जी स्त्रीची मूर्ती होती ना, त्याच्या खाली लिहिलं होतं कंपेशन, आणि जी पुरुषाची मूर्ती दिलेली होती त्याच्या खाली लिहिलं होतं विजडम. पुरुषाच्या मूर्ती खाली लिहिलंय विजडम आणि स्त्रीच्या मूर्ती खाली लिहिलंय कंपेशन. विजडम या शब्दाचा अर्थ होतो शहाणपणा आणि कंपेशन या शब्दाचा अर्थ होतो करुणा. मी त्याला विचारलं, या सगळ्याचा संदेश काय? संदेश कळला पाहिजे, संदेश कळला पाहिजे, तर आपलं इथं येणं सार्थक आहे. संदेशन काय ते झालं पाहिजे. तो म्हणाला, जिथं शहाणपणाला करुणा मिठीत घेते त्याला संत म्हणतात. श्रोते हो, मला भारतातलं सांगायला भूतानला जावं लागलं. चाकरवाडीचे माऊली दादा म्हणजे काय? शहाणपणाला करुणेने मारलेली मिठी म्हणजे माऊली दादा. कारण कधी कधी करुणा असते पण तिच्या मिठीत अज्ञान असतं, आणि कधी कधी ज्ञान असतं पण ते ताठर असतं, ते मिठी मारत नाही. साधू किती दूर राहतो, नाही नाही नाही, माऊली दादा हा शब्द आहे आमच्याकरता, ती आई आहे. सांगू आपल्याला, नाथ महाराज म्हणतात, सामान्य आई आम्हाला पोटातून बाहेर ढकलते, पण आमची दादा माऊली आम्हाला आमच्या अपराधासह पोटात घेते. माऊली दादांनी आमचे चूक पाहिली नाही, आमचे दोष पाहिले नाही, आम्हाला आमच्या गुणदोषासहित स्वीकारलं. येऊ शब्द जगासाठी, पण त्या साधूला पण स्वतःचा काही आनंद असेल ना. महाराज म्हणतात, आम्ही देवासाठी येऊ, आम्ही जगासाठी येऊ, पण आज आम्ही उपजोनी या पुढे येऊ. दही भात काला खाऊ आणि तो खाण्यासाठी उपजोनिया पुढती येऊ. महाराज